सोलापूर भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलेले बंड अखेर शमले आहे। निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय न मिळाल्यास वेगळ्या पक्षातून प्रचार करणार अशी विधान केल्यानंतर त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत तब्बल 1 तास बैठक घेतली। बैठकीनंतर विजयकुमार देशमुख यांनी आपले शब्द माघारी घेतल्याचे स्पष्ट केले। पालकमंत्री गोरे यांच्या माहितीनुसार सोलापुरातील सर्व उमेदवार स्थानिक नेतृत्वांशी समन्वय करून ठरवले जातील आणि वाद असलेल्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार असे ते म्हणाले। काल मी नाराज होतो त्या प्रश्नावर, म्हणजे तिकीट वाटपावरनं नव्हतो। काल जोपर्यंत मी जेव्हा पात्रेंशी बोललो त्यावेळी अजूनपर्यंत यादी किंवा तिकीट वाटप हा विषयच नव्हता। संध्याकाळी आपल्या माननीय आपल्या या प्रदेशाच्या अध्यक्षांनी आम्हाला बोलिवलं गेलं, पण तुम्हाला माहिती आहे माझी अडचण काय, मी इथनं हलू शकत नाही, मी माझ्या आईच्या कारणामुळं, त्यामुळं मी गेलो नाही। पण यादी मात्र त्यांना पालकमंत्री साहेबांकडे पाठवलं होतो, एवढं खरं आहे। राजीनाम्याची यादीच्या संदर्भात आता पाठवून दिले, त्यांच्यावर चर्चा आहे, ती यादीचं हे चर्चा करण्यासाठी मी आलेला आहे। सँक्शन होईल साहेब। मी 40 वर्ष झालं पक्षात काम करतो, मी 40 वर्ष झालं पक्षात काम करतो, मी 40 वर्ष झालं पक्षाला आम्ही सोबत आहोत, आमच्या कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत, त्यांच्या बरोबर राहणंही माझं काम आहे। आणि शेवटी आम्ही सगळे मोठे झालं, ते पक्ष मोठं झालं, त्या कार्यकर्त्यांच्या जीवावर त्यांच्या संदर्भात जे काय बोलायचं होतं थोडं माझ्या गैरसमजुतीने मी थोडं नाराज झालो असेल। नाही, मी सांगलं जे काय बोललो माझ्या गैरसमजुतीने झालं ते माघार। नाही, माझे आपल्या सगळ्यांना हे सांगणं आहे की दोन्ही ज्येष्ठ आमदार आहेत, दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पण त्यांनी काम केलं आणि नाराजी व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे, तो व्यक्त केला त्यांनी। त्याच्यामध्ये एवढा मोठा विषय काय आहे, मी त्यांच्या दृष्टीने खूप लहान कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी माझी भूमिका जी आहे ती माझी भूमिका मी पार पाडतोय। त्यामुळं जो निर्णय होईल आम्ही बसलोय, चर्चा केलेली आहे आणि बहुतांश ठिकाणी आमचं जे आहे ते समन्वयानं मार्ग निघतोय। काही ठिकाणचा विषय आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा करून मार्ग काढू। तुमचं एक वक्तव्य होतं की 2-3 आमदार आणि अध्यक्ष हेच निर्णय घेतील, युतीवर भाष्य करतील किंवा जागा वाटपावर भाष्य करतील। बिलकुल, मी आतापर्यंत जागा वाटपावर कधी भाष्य केलेलं नाही। आज पण मी आपल्याला सांगतो की सगळेच्या सगळे उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील आणि शहराच्या जिल्हाध्यक्षा चौघं मिळूनच ठरवतील, त्याच्यामध्ये कुठेही शंका कुशंका घ्यायचं कारण नाही। जयकुमार गोरेचा व्यक्तिगत एकही उमेदवार सोलापूरमध्ये नाही, त्यामुळे तेच ठरवतील। शहरामध्ये कोणासोबत युती करायची आहे, जरी प्रस्ताव निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझ्याकडे आला तरी सुद्धा स्थानिक आमदाराशी चर्चा करूनच त्याचा निर्णय होईल। शेजारच्या मतदारसंघामध्ये डोकवण्याचा प्रकार जास्त होतोय आणि त्याच्यामुळेच ही दुष्पूट वाढली असं बोललं जातं। नक्की थोडासा विषय तो आहे, एकमेकाच्या मतदारसंघामध्ये एकमेकाचे कार्यकर्ते आहेत आणि त्या अनुषंगानं एकमेकाच्या मतदारसंघात मागणी आहे, मला वाटतं तेच मुख्य कारण आहे ते। काल मुंबईमध्ये जो बैठक झाली त्या बैठकीमध्ये ह्या नाराजी दाखल्यानंतर काय चर्चा झाली, मुंबईमधला काय तोडगा निघाला, आज आपल्याकडे आमदार विजयकुमार देशमुख आले, त्यात चर्चा काय झाली? आमची मतदारसंघाच्या अनुषंगानं महापालिकेच्या उमेदवारांच्या नावासंदर्भात काही चर्चा आमची झाली, तर काय सार्वजनिक करायचा विषय नाही। आणि निवडणुकीच्या स्ट्रॅटेजी संदर्भात, युती संदर्भात, शहराच्या घडामोडी संदर्भात आमची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेतनं आम्ही सगळे मिळून बसून निर्णय करू। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, सोलापूर।